आज की नाही सकाळी सकाळी मिस्टरांनी की नाही मला 5 किलो गाजर आणून दिले. गाजर आणून दिलेत म्हटल्यावर गाजर हलवा तर बनवायलाच पाहिजे. 5 काय मी 10 किलो जरी गाजर आणून दिले ना तर अगदी पटकन असा गाजर हलवा बनवू शकते. इथे बघा साल काढून घेतलेली आहे आणि माझ्याकडे जो फूड प्रोसेसर आहे ना त्यांनी अगदी काही मिनिटांमध्येच हे गाजर मी सर्व किसून घेतलेले आहेत. त्यामुळे की नाही आता तासनतास गाजर किसत बसायचं बिलकुल टेन्शन नाही. अगदी काही मिनिटांमध्येच माझे हे 5 किलो गाजर किसून तयार झालेले आहेत. आणि गाजर हलवा म्हटलं की कुणाला नाही आवडतो, सगळ्यांनाच आवडतो. इथे बघा मी सर्व गाजर किसून घेतलेले आहेत. हा जो फूड प्रोसेसर आहे ना प्रोडक्ट एक आहे पण कामं अनेक आहेत. खूप उपयोगी आहे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये. चला मग आता गाजर हलवा बनवूयात. इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 7 ते 8 चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे. तुपामध्ये की नाही काजू आणि बदाम मी तळून घेते आणि आता त्याच तुपामध्ये की नाही किसलेलं गाजर आपल्याला की नाही तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. 10 मिनिटं मी हे गाजर भाजून घेत आहे तुपामध्ये. किसलेलं गाजर जास्त असल्यामुळे की नाही आपल्याला भाजायला थोडासा वेळ जातो. आता की नाही हे आपलं गाजर भाजून तयार झालेलं आहे. आता इथं की नाही मी 1.5 लिटर दूध घालणार आहे. गाईचं किंवा म्हशीचं तुम्ही कुठल्याही दुधाचा वापर करू शकता. दूध घालून आपल्याला झाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं हे छान असं शिजवून घेते मी. बऱ्यापैकी आपलं हे गाजर शिजलेलं आहे बघा. आता यामध्ये की नाही मी खवा घालणार आहे. अर्धा किलो खवा घेतलेला आहे मी. ऑप्शनल आहे, जर खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घालू शकता इथे. पण जेवढा तुम्ही खवा घालेल ना तितकं गाजर हलवा छान लागतो खायला. आता 5 किलो गाजरासाठी की नाही मी अर्धा किलो खवा घातलेला आहे आणि 1 किलो साखर घातलेली आहे. खवा आणि साखर घालून आपल्याला पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घातल्यामुळे याला की नाही पुन्हा पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे परत शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. त्यानंतर तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घातलेले आहे. इथे बघू शकता छान असं आपलं हे गाजर हलवा ड्राय झालेला आहे. मस्त असा आपला हा दाणेदार गाजराचा हलवा तयार झालेला आहे.